हॅलो प्राजक्ता, गुड इव्हनिंग. पूनम, तुम्ही जॉईन झाला की तुम्ही माईक ऑन करून म्हणत चला गुड इव्हनिंग वगैरे. नवीन सवय लावून घेऊया आपण स्वतःला. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सुगंधी. म्हणजे मला पण कळेल की त्या नावाच्या मागे तुम्हीच आहात खरोखर. श्रुती, तन्वी, क्षितिजा, तेजस. श्रुती, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. पूनम, गुड इव्हनिंग. संकेत, बोलून झालं की पुन्हा तुम्ही म्यूट करू शकता. कंटिन्युअसली आपल्याला इथे माईक. पुढचं पीपीटी ओपन करते मी. दिसतंय का बघा? स्क्रीन दिसतोय तुम्हाला? नाही मॅडम. नाही मॅडम नाही दिसली. दिसतोय? आता दिसली. आता आता दिसली. दिसतोय का? ओके ओके. थोडा नेटवर्क इश्यू असेल, पाऊस पण जास्त आहे. ओके, माईक म्यूट करा पुन्हा. सो आपल्याला बघायचं आहे आज काय बघायचं तर बॅलन्स शीट आणि करंट आणि नॉन करंट या कॉन्सेप्ट. हॅलो, आय एम बॅक अगेन. मध्येच जर हे गेलं, नेटवर्क वगैरे गेलं असेल कदाचित, मला माहित नाही काय झालं. बट तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल करत चला अशा वेळेला. आता सुगंधीने केला होता त्यामुळे माझ्या पटकन लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे. ओके, पुन्हा स्क्रीन शेअर करते. पहिल्यापासून सांगावं लागेल का तुम्हाला की काही ऐकलं होय तुम्ही? मॅडम. नाही, पहिल्यापासून. पहिल्यापासून. ओके, चला. सो आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे ते म्हणजे बॅलन्स शीट आणि त्यातलं करंट आणि नॉन करंट ही कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे. बॅलन्स शीट शुड बी प्रिपेअर्ड ॲज पर शेड्यूल 3. शेड्यूल 3 कशातला तर जो कंपनीज ऍक्ट आहे, कंपनीज ऍक्ट मधल्या शेड्यूल 3 नुसार आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचे. या बॅलन्स शीटला म्हटलं जातं पार्ट 1 म्हटलं जातं. ओके, आणि इट विल गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ द अफेअर्स ऑफ द कंपनी.
कंपनीची जी स्थिती आहे, आर्थिक स्थिती जी आहे, त्या आर्थिक स्थितीचं खरं चित्र आणि योग्य चित्र दाखवण्याची जबाबदारी जी आहे ती बॅलन्स शीटची आहे. इट विल बी प्रेझेंटेड ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. सो वर्षाच्या शेवटी आपल्याला बॅलन्स शीट प्रेझेंट करावी लागते. तिचा फॉर्मॅट शेड्यूल 3 नुसार असणार आहे आणि तिला पार्ट 1 असं म्हटलं जाईल आणि ती ट्रू अँड फेअर व्ह्यू दाखवणार आहे. ओके. त्यानंतर कॉन्सेप्ट जी आहे ती करंट आणि नॉन करंट कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे. असेट्स अँड लायबिलिटीज दोन्ही ज्या आहेत त्या करंट आणि नॉन करंट अशा विभागल्या जाणार आहेत. करंट असेटचे नॉर्म्स आपण आधी बघूया. इथं चुकून नॉन करंट शब्द आलेला आहे. सो ओनली इट्स अबाउट करंट असेट्स. करंट असेट्स आर रिअलाइज्ड इन नॉर्मल ऑपरेटिंग सायकल. नॉर्मल ऑपरेटिंग सायकल म्हणजे तुमच्या बिझनेसचं जे काही नॉर्मल ऑपरेटिंग सायकल आहे त्यामध्ये ती करंट असेट रिअलाइज व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी आपल्याला वर्किंग कॅपिटल कॉन्सेप्ट होता. त्या वर्किंग कॅपिटल कॉन्सेप्ट मध्ये ऑपरेटिंग सायकलची कॉन्सेप्ट होती. तुम्ही नंतर लेक्चर संपल्यानंतर गुगल करा याबद्दल आणि ऑपरेटिंग सायकलची व्याख्या त्यामध्ये दिलेली असणार आहे. त्यामध्ये बघितलं तरी चालेल, म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला ते रिफ्रेश होऊन जाईल. करंट असेट्स आर हेल्ड फॉर ट्रेड. व्यापारासाठी म्हणजे खरेदी विक्री करण्यासाठी करंट असेट जे आहे त्या तुम्ही इथे वापरता. आता व्यापारासाठी मी अशासाठी म्हटलं की ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत त्या व्यापार करतील, ज्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग करतील आणि नंतर त्या वस्तू ज्या आहेत त्या प्रोडक्शन जे झालं असेल ते विकलं जाईल. ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये करंट असेट्स ह्या वेगळ्या असू शकतील. Those are expected to realize within 12 months after reporting date. रिपोर्टिंग डेट जी आहे, रिपोर्टिंग डेट म्हणजे बॅलन्स शीटची डेट. समजा 31/3/2020 ही बॅलन्स शीटची डेट असेल आणि त्या बॅलन्स शीट मध्ये काही करंट असेट्स दिलेले असतील, मग तो स्टॉक असेल, डेटर्स असतील, कॅश असेल. आता यातलं कॅश काही रिअलाइज होत नाही, पण स्टॉक आणि डेटर्स जे आहेत त्यानंतर बिल्स रिसिवेबल आहेत हे सगळे रिअलाइज होतील आणि ते किती कालावधीत रिअलाइज व्हायला पाहिजे? 12 महिन्यात. म्हणजेच काय, पुढच्या बॅलन्स शीटच्या अगोदर, म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या सगळ्या करंट असेट्स रिअलाइज व्हायला पाहिजेत. अशा असेट्सना करंट असेट्स असं आपण म्हणतो. नंतर करंट असेट्सचा एक भाग आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स मध्ये तुमचा कॅश इन हँड आहे, कॅश इन हँड. त्यानंतर बँक बॅलन्स तुमचा असेल. मग एकच बँक अकाउंट असेल असं नाही, तुमची 4-5 बँकांमध्ये अकाउंट्स असतील तर ती सगळी अकाउंट्स येतील. त्याच्यामध्ये त्यात जे शॉर्ट टर्म डिपॉझिट्स असतात ठेवलेले त्यांना आपण कॉल मनी असं म्हटलं जातं, तर ती डिपॉझिट्स असतील, ती डिपॉझिट सुद्धा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये येतात. तुमच्याकडे रिव्हेन्यू स्टॅम्प जर असतील तर ते रिव्हेन्यू स्टॅम्प सुद्धा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटचा भाग आहे. तुमच्याकडे काही समोरच्या पार्टीकडनं चेक जमा व्हायसाठी आलेले आहेत, अजून ते क्लिअर झालेले नाही आहेत, तर असे जे चेक्स आहेत ते सुद्धा कॅशचा भाग इथे मानले जातात. आणि या व्यतिरिक्त उरलेल्या सगळ्या ज्या असेट्स आहेत त्यांना काय म्हणायचंय? ऑल अदर असेट्स आर नॉन करंट असेट्स. हे जे नियम आहेत दिलेले हे ज्यांना लागू होत नाही त्या सगळ्यांना नॉन करंट असेट्स म्हणायचं. म्हणजे नॉन करंट असेट्स काय आहेत? नॉर्मल ऑपरेटिंग सायकल मध्ये रिअलाइज होत नाहीत, त्याचा व्यापार केला जात नाही, त्या असेट्स 12 महिन्याच्या आत काही पुन्हा विकल्या जाणार नाहीत, त्याच्यामध्ये कॅशचा काही संबंध नाही. मग नॉन करंट असेट्स कुठले आहेत? तर फर्निचर आहे, त्याच्यानंतर बिल्डिंग आहे, लँड आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, या सगळ्या नॉन करंट असेट्स आहेत. आता लायबिलिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. करंट लायबिलिटीज कुठल्या आणि नॉन करंट लायबिलिटीज कुठल्या? तर करंट लायबिलिटीची व्याख्या काय आहे? एनी ऑफ फॉलोइंग नॉर्म्स. म्हणजे खाली दिलेल्या ज्या अटी आहेत 1, 2 आणि 3 या 3 अटी ज्याला लागू आहेत त्या सगळ्यांना करंट लायबिलिटीज असं म्हटलं जाणार आहे. करंट लायबिलिटीज आर टू बी सेटल इन नॉर्मल ऑपरेटिंग सायकल. म्हणजे पुन्हा एकदा वर्किंग कॅपिटलचं तुमचं जे काय ऑपरेटिंग सायकल आहे त्या ऑपरेटिंग सायकल मध्ये या करंट लायबिलिटीज सेटल केल्या जातील, पे ऑफ केल्या जातील, भागवल्या जातील. राईट. देन करंट लायबिलिटीज अगेन हेल्ड फॉर ट्रेड. या करंट लायबिलिटीजचा उपयोग काय आहे? तर व्यापारासाठी. तुम्ही काहीतरी प्रोडक्शन करताय, तुम्ही काहीतरी माल विकताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही खर्च येतो, तर त्या लायबिलिटीज म्हणजे करंट लायबिलिटीज. Then due to be settled, dues to be settled within 12 months of reporting date. इथे dues शब्द पाहिजे, ड्यू टू बी नाहीये. ड्यूज म्हणजे काय? तर देणे, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे ऑब्लिगेशन्स.
करंट ऑब्लिगेशन्स असं म्हटलं जातं. हे मी लॅपटॉपच्या पेननं लिहित असल्यामुळे इतकं घाणेरडं अक्षर येतंय बरं का, ते सहन करा तुम्ही, पर्याय नाही त्याला, कारण लॅपटॉप समोर आहे आणि मी असं समोरून लिहिते, वही पेन सारखं लिहित नाही, किंवा फळ्यावर लिहित असताना जो सपोर्ट मिळतो तो इथे मिळत नाही. सो ह्या 3 अटी ज्या आहेत त्या करंट असेट्स, करंट लायबिलिटीज बद्दल आहेत, आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या नॉन करंट लायबिलिटीज आहेत. मग करंट लायबिलिटी मध्ये कुठल्या कुठल्या लायबिलिटी येतात, तर क्रेडिटर्स येतात, बिल्स पेएबल येतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येतात, या सगळ्या करंट लायबिलिटीज आहेत. त्या व्यतिरिक्त नॉन करंट लायबिलिटी मग कुठली आहे, कॅपिटल ही नॉन करंट लायबिलिटी आहे, डिबेंचर्स जी आहे ती नॉन करंट लायबिलिटी आहे, बँकेचे लोन जे आहेत, बँकेचे लोन ते सुद्धा नॉन करंट लायबिलिटी आहेत, आणि लॉंग टर्म काही क्रेडिटर्स असतील जे 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी आहेत त्यांना लॉंग टर्म क्रेडिटर्स म्हणतात, तर असे क्रेडिटर्स सुद्धा नॉन करंट लायबिलिटी असतात. नॉर्मली क्रेडिटर्स काय आहेत, 12 महिन्याच्या आत सेटल केले जातात, ते करंट क्रेडिटर्स आहेत, पण लॉंग टर्म क्रेडिटर्स सुद्धा काही असू शकतात. ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय, इट इज द टाइम बिटवीन ॲक्विजिशन ऑफ असेट्स फॉर प्रोसेसिंग अँड देअर रिअलायझेशन इन कॅश और कॅश इक्विव्हलंट्स. समजा आपण एखादा बिझनेस घ्या, उदाहरणार्थ कॅशू मेकिंगचा बिझनेस आहे आणि काजूगर, तुम्ही काजूगरची फॅक्टरी आहे ती बनवताय, तर सुरुवातीला आपल्याला बाहेरून काय विकत घ्यावं लागेल, काजू बिया ज्या आहेत त्या विकत घ्याव्या लागणार, ज्यांच्याकडनं आपण विकत घेणार त्याला पैसे द्यावे लागणार, राईट. सो आता तुमच्याकडे काय झाला, स्टॉक क्रिएट झाला. इट इज द टाइम बिटवीन ॲक्विजिशन ऑफ असेट, आपण काय केलंय, काजू बिया ॲक्वायर केल्या फर्स्ट ऑफ ऑल, त्याच्यानंतर त्या काजू बियाचं प्रोसेसिंग केलं, त्याचा काय ड्रम रोस्टेड आहे किंवा आणखी काय त्याच्या ज्या काय प्रक्रिया असतील फॅक्टरीमध्ये त्या प्रक्रिया पूर्ण केल्या. त्या पूर्ण करत असताना सुद्धा काय करावं लागलं, तुम्हाला बराच खर्च आला, तुम्हाला वीज लागली, ते कामगार काम करतायत त्यांना पैसे, त्यांना पगार द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर काजू तयार झाला, मग त्याला पॅकिंग करावं लागलं, पॅकिंगसाठी पुन्हा तुम्हाला खर्च आला. सो आता तुमच्याकडे ना वर्क इन प्रोग्रेस काही शिल्लक आहे आणि तुमच्याकडे काही फिनिश गुड्स आहेत. सो यू आर हॅव्हिंग रॉ मटेरियल्स, देन यू आर हॅव्हिंग वर्क इन प्रोग्रेस अँड यू आर हॅव्हिंग रेडी फिनिश्ड गुड्स, जे काजू घर तयार आहेत, पॅकिंग केलेले आहेत, मार्केटमध्ये आता विकायचे. ओके, सो या तिन्ही स्टेज मधले तुमच्याकडे करंट असेट्स आहेत. आता हे करंट असेट्स तुम्ही विकणार, विकल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार. सो यातला जो पिरियड आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे काही काजूच्या बिया विकत घेतल्या, त्या बिया विकत घेतल्याच्या पासून त्याच्यापासून पैसा मिळेपर्यंत, पैसा किंवा पैशाच्या स्वरूपातलं काहीही, मग ते कॅश मिळेल, तुम्हाला चेक्स मिळतील, सो या स्वरूपामध्ये त्याचं रिअलायझेशन होणार. आता समजा तुम्ही काजू विकले आणि विकल्याच्या नंतर समोरच्या पार्टीनं लगेच पैसे नाही दिले, त्यांचा आणि तुमचा करार ठरलाय की 3 महिन्यांनी पैसे देणार, तर ते रिअलायझेशन कधी होणार, 3 महिन्यानंतर त्याचं रिअलायझेशन होणार. सो हा जो पिरियड आहे याला नॉर्मल ऑपरेटिंग सायकल असं म्हटलं जातं. काही वेळेला ऑपरेटिंग सायकल तुमचं ॲबनॉर्मल असू शकतं. उदाहरणार्थ आता कोविड पॅन्डेमिकचा काळ चालू आहे, कोविड पॅन्डेमिक मध्ये ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चर करतायत त्यांचं जे रिअलायझेशन आहे कॅश आणि कॅशच्या स्वरूपामधलं, ते लगेच होत नाहीये, त्याला वेळ लागतोय सध्या. किंवा एखादा माणूस बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतोय, तर त्याचा जे समोरचा क्लायंट आहे तो क्लायंट काही लगेच त्याला पैसे परत देऊ शकत नाहीये, कारण त्या मुळात क्लायंटकडे पण पैसा नाहीये. सो प्रत्येक बिझनेसची ऑपरेटिंग सायकल जी आहे ही या पॅन्डेमिक मध्ये चेंज झालेली आहे, अँड दिस इज ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल पिरियड. सो ऑपरेटिंग सायकलचे नॉर्मल पिरियडचे नियम हे ॲबनॉर्मल पिरियड मध्ये वापरले जात नाहीत. देन डिफरंट ड्युरेशन ॲज पर द नेचर ऑफ द कंपनी. आता एखाद्या कंपनीचं ऑपरेटिंग सायकल 3 महिन्याचं असेल, आत्ताच्या आता मॅन्युफॅक्चर केलं, लगेच विकलं, लगेच पैसे मिळाले. एखाद्या कंपनीचं ऑपरेटिंग सायकल जे आहे ते कदाचित 1.5 वर्षाचं सुद्धा असू शकेल. उदाहरणामध्ये ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या मोठी मशिनरी बनवतात, म्हणजे ज्याला आपण मॅन्युफॅक्चरर्स गुड्स असं म्हणतो, तर ते मॅन्युफॅक्चरर्स गुड्स बनवणाऱ्या, त्याचं प्रोडक्शन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या ज्या आहेत त्यांचं ऑपरेटिंग सायकल मात्र खूप मोठं असणार आहे. उदाहरणार्थ कालचा आपण बोललो तो नाही, तुमच्या लेक्चरला नाही बोलले, पण आता हा जो 4 वे चालू आहे मुंबई आणि गोव्यापर्यंतचा जो 4 वे आहे, या 4 वेचं कन्स्ट्रक्शन बराच काळ चालू आहे, तर त्यांना त्यांचे पैसे जे आहेत ते मिळायला वेळ लागतो. तर असं जे काय वेगवेगळ्या बिझनेसच्या नेचर प्रमाणे त्यांचं ऑपरेटिंग सायकल जे आहे ते चेंज होऊ शकतं.
आता बॅलन्स शीट जी तयार करायची आहे, बॅलन्स शीट मध्ये काही भाग आहेत, त्यामध्ये काही भाग जे आहेत ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट लिहायचं. ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट म्हणजे काय, जी प्रत्यक्षात बॅलन्स शीट दिसते त्या बॅलन्स शीट मध्येच लिहिलेली माहिती म्हणजे ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट. आणि दुसरा भाग जो आहे तो लिहिला जातो नोट्स मध्ये लिहिला जातो. नोट्स टू बॅलन्स शीट जे आहे त्या बॅलन्स शीट मध्ये नोट्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे. दोन पार्ट्स आहेत बॅलन्स शीटचे. एक पार्ट आहे इक्विटी अँड लायबिलिटीज आणि दुसरा पार्ट आहे असेट्स. पहिल्यांदा इक्विटी अँड लायबिलिटीज लिहिल्या जातात आणि त्यानंतर असेट्स लिहिले जातात. हा जो फॉर्मॅट आहे ह्याला व्हर्टिकल फॉर्मॅट असं म्हटलं जातं. आपण ह्याच्या आधी जो फॉर्मॅट वापरत होतो दॅट फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज टी फॉर्मॅट. टी फॉर्मॅट, इकडे आपण लायबिलिटी लिहित होतो, इकडे आपण असेट लिहित होतो. आता असं नाहीये, आता आपण इथे इक्विटी अँड लायबिलिटी लिहिणार आणि खाली इथे असेट्स लिहिणार. ओके, सो इथे आपल्याला दोन ठिकाणी आपल्याला इथे टोटल करावी लागणार आहे, एकदा लायबिलिटीची टोटल आणि एकदा असेटची टोटल. सो दिस फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल फॉर्मॅट आणि हा आधीचा जो फॉर्मॅट होता तो आहे होरिझॉन्टल फॉर्मॅट, त्याला टी फॉर्मॅट असं सुद्धा म्हटलं जातं. सो इथे ऍडिशनल लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्स तुम्ही हे करू शकता, बघू शकता. हा व्हिडिओ जो आहे तो याच्यावरती पण आहे, युट्यूब वरती पण आहे, युट्यूब वरून तुम्ही बघू शकता. सुरू आहे ना लेक्चर? ओके, अनम्यूट करा आता, अनम्यूट करा आता. आता जे जे आपण बघितलं ते लक्षात आलं का? बॅलन्स शीट मध्ये दोन कॉन्सेप्ट बघितल्या, करंट आणि नॉन करंट. या दोन कॉन्सेप्ट लक्षात आल्या का? होय मॅडम. ओके, क्षितिजा मला एका करंट असेटचं नाव सांगा. क्षितिजा खराडे, टेल मी द नेम ऑफ वन करंट असेट्स. क्षितिजा, आर यू ऑनलाइन? लॅपटॉप. हा, करंट असेटचं नाव सांगा. लॅपटॉप. Laptop is not a current asset. Laptop is a fixed asset. It is non-current asset. कारण लॅपटॉप हा आपण इट इज नॉट हेल्ड फॉर ट्रेड. लॅपटॉप एखाद्या समजा कंपनीच्या ऑफिसमध्ये 10 लॅपटॉप आहेत, 8 लॅपटॉप आहेत, तर ते 8 लॅपटॉप त्यांच्या कामकाजासाठी वापरले जाणार आहेत, ते विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. ज्या गोष्टी विक्रीसाठी आहेत दोज आर हेल्ड फॉर ट्रेड, त्यांना आपण करंट असेट असं म्हणतो. ओके, तन्वी उदाहरण सांगा करंट असेटचे एक. हा, करंट असेटचं उदाहरण सांगा एक. ऐकू येत नाही, इथे टाईप करा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुम्ही. एक काम करा, प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये एकेका करंट असेटचं नाव टाईप करा. क्षितिजा खराडे स्टॉक, बरोबर आहे. सुगंधी कांदळगावकर मोबाईल. मोबाईल ना जर ती मोबाईल बनवणारी कंपनी असेल तर तिच्यासाठी मोबाईल ही करंट असेट असणार आहे. अदरवाईज मोबाईल इज अ फिक्स्ड असेट. हा, कारण मोबाईल तुम्ही काही विक्रीसाठी नाही खरेदी करताय, मोबाईल विकण्याचाच बिझनेस असेल तर ती करंट असेट असेल. ओके, तेजसनी कॅश लिहिलंय, बरोबर आहे. प्राजक्ता पालव, कॅपिटल. कॅपिटल इज नॉट असेट, कॅपिटल इज अ लायबिलिटी अँड अगेन इट इज नॉन करंट लायबिलिटी. कॅपिटल आपण काय करतो, कॅपिटल गुंतवतो, त्या गुंतवणुकीतून आपण असेट खरेदी करतो आणि मग त्यातून मग आपण व्यवसाय करतो. सो कॅपिटल इज टू एम्प्लॉय. सो कॅपिटल ही लायबिलिटी आहे, जे कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्स पैसे आणतात त्यांचे पैसे तुम्हाला कधी ना कधी परत करायचे.
सो ही लायबिलिटी आहे, ती असेट नाहीये. ओके, श्रुती पोफळे कॅश बरोबर आहे. पूनमने लिहिलेलं आहे गुडविल. नाव गुडविल इज अन इंटेंजिबल असेट. देन गुडविल इज अ फिक्स्ड असेट. सगळ्यांनी लक्षात ठेवा, गुडविल ही इंटेंजिबल असेट आहे, पण ती फिक्स्ड असेट आहे. ओके, ती करंट असेट नाही. गुडविल आपण विकत नाही. गुडविल केव्हा विकलं जातं? ज्या वेळेला तुम्ही तुमची कंपनी विकायला काढता त्यावेळेलाच गुडविल विकलं जातं. अदरवाईज दर वर्षाला गुडविल विकलं जात नाही. तन्वीने लिहिलेलं आहे फर्निचर. फर्निचर इज अ करंट असेट, नॉट करंट असेट. इट इज नॉन करंट असेट. इट इज फिक्स्ड असेट. फर्निचर हे आपण विक्रीसाठी खरेदी करत नाही. फर्निचर कशासाठी खरेदी करतो? तर कंपनीचं ऑफिस आहे समजा, त्या ऑफिसमध्ये खुर्च्या पाहिजे, टेबल पाहिजे, सोफा पाहिजे, फाईलचे रॅक्स पाहिजेत, कबर्ड्स पाहिजेत. सो त्यासाठी फर्निचर. डिम्पलने लिहिले आहे मशिनरी. मशिनरी इज ऑल्सो फिक्स असेट. फिक्स असेटचा अर्थ काय? नॉन करंट असेट. आता करंट असेट कुठल्या मग आहेत? तर स्टॉक. स्टॉक मध्ये काय प्रकार आहे? स्टॉकचे 3 प्रकार आहेत. रॉ मटेरियल. तुम्हाला हा व्हाईट बोर्ड दिसतोय का बघा? नाही, व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड दिसतोय. सो इन्व्हेंटरी मध्ये आहे रॉ मटेरियल, त्याच्यानंतर आहे वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर आहे फिनिश्ड गुड्स. ओके, सो या 3 ज्या आहेत इन्व्हेंटरीचा भाग आहे. त्यानंतर डेटर्स. डेटर्स हे करंट असेट्स आहेत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल्स. बिल्स रिसिवेबल्स. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलन्स. इथे मावत नाही सगळं. ओके, इथे पेन नाही वर्क करत. इक्विव्हॅलन्स. सो या सगळ्या करंट असेट्स आहेत. ओके, आणि नॉन करंट असेट्स कुठल्या? ज्या तुम्ही मगासपासून लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या जवळपास ज्या आहेत त्या नॉन करंट असेट्स आहेत. नॉन करंट असेट्स मध्ये लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, त्यानंतर व्हेइकल्स. ह्या पेनशी काही जमत नाहीये माझं नीट. व्हेइकल्स आहेत. मग त्या व्हेइकल्स मध्ये तुमच्याकडे डिलिव्हरी व्हॅन असतील, तुमच्या गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. डिलिव्हरी व्हॅन याने येतच नाहीये. किंवा इतर व्हेइकल्स काही असतील तुमच्या कंपनीकडे. उदाहरणार्थ तुमच्या कंपनीच्या कामगारांना नेण्या आणण्यासाठी बसेस असतील विकत घेतलेल्या, तर ते सुद्धा व्हेइकल्स मध्येच येईल. त्यानंतर जी सॉफ्टवेअर्स आहेत, याच्यावरती इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर जी आहेत ती सॉफ्टवेअर सुद्धा. व्हाईट बोर्ड मी हे करते. माझ्याकडे मी माझा स्वतःचा व्हाईट बोर्ड ओपन करते. हा व्हाईट बोर्ड दिसतोय का तुम्हाला? दिसतोय? होय मॅडम. होय ना? हा. सो आपण कुठेपर्यंत आलो होतो? त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत, हे दिसत नाही. इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत या सुद्धा काय आहेत? नॉन करंट असेट्स आहेत. मगाशी ज्या सगळ्या सांगितल्या, लँड, बिल्डिंग, त्यानंतर मशिनरी किंवा ज्याला आपण प्लांट असं म्हणतो. प्लांट म्हणजे काय? तर फॅक्टरी जी आहे ती फॅक्टरी.
तुमच्याकडे काय ऑफिसची बिल्डिंग असेल तर ऑफिस बिल्डिंग या सगळ्या आहेत नॉन करंट असेट्स. इन्व्हेस्टमेंट्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट मध्ये दोन प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स असतात, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. आता यापैकी ज्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या काय आहेत, नॉन करंट आहेत, आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या करंट इन्व्हेस्टमेंट्स असं त्यांना म्हटलं जातं. ओके, किंवा त्यांना शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असा शब्द आहे. दुसऱ्या एखाद्या कंपनीच्या तुम्ही काही सिक्युरिटीज मध्ये गुंतवलेले असतील पैसे तर त्याला शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असं म्हणतात. सो दीज आर द करंट आणि नॉन करंट. आता आपण आणखी बघू की हे कॅन्सल कसं करायचं, सगळं इरेज करावं लागेल का सगळं. ओके, आय कॅन मूव्ह दिस. ठीक आहे. आता लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज आणि नॉन करंट लायबिलिटीज. करंट मध्ये आहेत क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आणि जे काही लोन समजा तुम्ही घेतलेले असतील त्या लोन पैकी या वर्षामध्ये जो तुम्हाला हप्ता फेडायचा असेल, समजा एखादं लोन तुम्ही 5 वर्षाचं लोन घेतलेलं आहे आणि ते 5 वर्षाचं लोन आता संपत आलंय आणि आता पुढचं वर्ष आहे शेवटचंच वर्ष आहे, तर या वर्षात लिहिताना ते शेवटचं लोन जे काही शिल्लक असेल तर ते करंट लोन मध्ये येणार. म्हणजे ऍक्च्युली ते 5 वर्षाचं लोन होतं, ज्यावेळेला ते 5 वर्षाचं असणार त्याला आपण लॉंग टर्म लोन म्हणणार. पण आता जे मॅच्युरिटीला आलंय तर त्याला म्हणतात लोन्स अंडर मॅच्युरिटी. तर ते लोन्स अंडर मॅच्युरिटी जे या वर्षात आता मॅच्युअर होणार आहे लोन त्याला करंट लायबिलिटी मध्ये लिहायचं. ओके, नाउ नॉन करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटी मध्ये फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल. नाउ देयर विल बी शेअर कॅपिटल, into share capital again शेअर कॅपिटल मध्ये पुन्हा काय येणार आहे, इथे इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल येणार. त्यानंतर येणार लोन्स, जे लॉंग टर्म लोन्स म्हटलं त्याच्यामध्ये येतील डिबेंचर्स, त्यानंतर बँक लोन्स आणि आणखी कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं लोन घेतलेलं असेल ज्याला आपण NBFC असं म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्यांच्याकडनं घेतलेलं लोन, जी ही सगळी लॉंग टर्म लोन आहे, 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी असणारी लोन आहे, ती सगळी नॉन करंट लायबिलिटी मध्ये येतात. सो या सगळ्या नॉन करंट लायबिलिटीज आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या. सो आपण काय काय बघितलं, करंट असेट्स बघितल्या, नॉन करंट असेट्स बघितल्या, करंट लायबिलिटीज बघितल्या आणि नॉन करंट लायबिलिटीज सुद्धा बघितल्या. सो आजचे प्रश्न जे आहेत ते आपले याच्यावरती अवलंबून असणार आहे. मी काय लिहिलं ते दिसत होतं का तुम्हाला की नाही दिसलं? नाही दिसलं. नाही दिसलं? अरे मला वाटलं दिसलं. नाही मी दिसलं. किती लिहिलं, बापरे नाही खूप लिहिलं. दिसलं. जेवढं जेवढं मी बोलले तेवढं सगळं लिहिलं मी. ठीक आहे, नाही हरकत दिसलं नाही. काही. समजा ऐकलं ना, ऍटलिस्ट ऐकू आलं ना? ऐकू आलं. ओके, हरकत नाही. सो ज्या ज्या करंट असेट्स, करंट लायबिलिटीज सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. नंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पण तुम्हाला दिला जाईल. बॅलन्स शीट फॉर्मॅट आणि पुढचे जे PPT आहेत ते तोपर्यंत तुम्हाला मी इथे टीचमेंट वरती स्टडी मटेरियल मध्ये टाकून ठेवते. आणखी 1-2 लेक्चर तुम्ही तोपर्यंत ह्याच्यावरची बघा, युट्यूब वरची बघा. ओके, उद्या मला लेक्चर घ्यायला होणार नाही कारण आज